आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांनी स्वागत करीत आहे. आज लूक सुवार्ता त्याच्या 15 अध्याय पहिला वचन मी काय वाचून दाखवतो. सर्व जकातदार व पापी येशूचे ऐकण्यास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री जे स्वतःला शहाणे समजतात अशी कुरकुर करू लागले की हा येशू पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की तुमच्या जवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही. तो ते सापल्यावर तो ते आनंदाने कांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना सांगतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एक पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. आता हे फरीशी काय म्हणतात, येशू पाप्या बरोबर का राहतो, त्यांच्याबरोबर काय जेवतो उठतो बडतो कशाला? येशू पवित्र परमेश्वर आहे ना, आम्ही लोक असं बसत आहे ना. तेव्हा येशू म्हणतो तुमच्यापेक्षा 100 मेंढर असेल तर एक हरवलं तर 99ला तिथं सोडून रानात एकाच्या मागे जाऊ. एक मेंढर हरवलेला रानात शोधणे म्हणजे किती कठीण गोष्ट आहे ना. आज या जगामध्ये तुम्ही त्या मेंढरासारखा आहे. तुम्हाला शोधणे एक मनुष्याला अवघड आहे, पण तुम्हाला सृष्टी केलेला देव बापाला अवघड नाहीये. तर तुम्हाला शोधून येत आहे. तुम्ही देवापासून भटकून गेलेला आहे, फिरून गेलेला आहे, देवाकडून लांब गेलेला आहे, पण तुम्हाला शोध देवापा येतो, माझा मेंढर मला पाहिजे. हे कसं आहे, तुम्ही येशूकडे आलं तर स्वर्गामध्ये किती मोठा आनंद होणार आहे. 99 लोक म्हणतात आम्ही खूप चांगले आहे, आम्ही नीतिमान आहे, त्यांचं काय देवाचं काय काळजी नाहीये. पण तुम्ही हरवले देवाकडून दूर गेले ना, तुम्हाला शोधून येशू ख्रिस्त येत आहे. त्याच्याजवळ येणार का? चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा धन्यवाद प्रभू. एक मेंढर हरवलं, त्यांच्या मागे एक मेंढरपाळ फिरत राहतो, शोधत राहतो. तसं हा जे वचन ऐकणारा देवापासून दूर गेलेला आहे, देवापासून भटकून गेलेला आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे, खरं देव मला शोधू दे ना. पण खरं देवाकडे त्यांना यायला पाहिजे प्रभू. आज शोधून त्यांच्या घरी तू आलेला आहे. आता ते तुझ्याकडे वळू दे प्रभू, आणि तुझ्याकडे वळून पापाची क्षमा प्राप्त करून घेऊ दे आणि त्यांच्या जीवनात आराम भेटू दे. जीवनामध्ये जे काय ते शोधतात ते सर्व तू त्यांना दे प्रभू. आशीर्वादित कर येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.